नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो ऑक्टोबरचा हप्ता आहे त्याबाबत महत्त्वाची अशी अपडेट किंवा बातमी ही आलेली आहे. तर बघा, आता ह्या ट्रस्टेड बातम्या आहेत, म्हणजे जे ट्रस्टेड न्यूजपेपर किंवा पेपर आहे त्यांच्याकडून ह्या बातम्या समजल्या आहेत की बघा, आता आपल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे, महानगरपालिका, नगरपालिका, त्यांच्या निवडणुका हा येणार आहे, ह्या महिन्यात जाहीर होणार आहेत. तर त्यामुळे सरकारला कोणत्याही शासनीय योजनेचा जो लाभ आहे तो देता येणार नाही आहे. तर त्यामुळे बघा, आता लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो 8 दिवसाचा येऊ शकतो असं न्यूजमध्ये येत आहे, म्हणजे पेपरमध्ये किंवा बातम्यांमध्ये येत आहे. ते ऑफिशियल नाही झालं अजून, पण हे 100% येऊ शकतं. कारण कसं, जर त्यांनी आता 8 दिवसात पैसे नाही टाकले तर ते हप्ते खूप लेट होतोय, नंतर निवडणुका जाहीर होतील आणि त्यानंतर हप्ता द्यायला भरपूर लेट होते. आणि तुम्ही जर जुने हप्ते पाहिले, जुने हप्ता कधी पडलेला आहे तर दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा पडलेला आहे. तर आता ह्या न्यूज ट्रस्टेड आहेत, त्यामुळे 8 दिवसात सरकारला हप्ता हा द्यावाच लागणार आहे. कारण नंतर खूप लेट होईल, निवडणुका लागल्यानंतर ते हप्ता देऊ नाही शकत. तर अजून ऑफिसवर GR नाही आला, पण लवकरच GR येईल आणि 8 दिवसामध्ये ऑक्टोबरचा तुम्हाला जो हप्ता आहे तो भेटून जाईल. नोव्हेंबरच्या 8 तारखेपर्यंत किंवा पहिल्या हप्त्यामध्ये तुम्हाला जो हप्ता आहे 16 हप्ता ऑक्टोबरचा तो भेटून जाईल. आता हे ऑफिशियल न्यूज नाही झालेली, पण ते बातम्या आहे ते असं येत आहे, लाडक्या बहीण योजनेचा 16 हप्ता आहे तो 8 दिवसात हा देण्यात येणार आहे. तर अशी एक अपडेट होईल लाडकी बहीण योजनेअंतर्गत, आणि मलाही असं वाटतं तो हप्ता पुढच्या 8 दिवसामध्ये येऊ शकतो. तर तुम्ही पण नवीन असेल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे आपण लाडकी बहीण योजनेअंतर्गतचे अपडेट आहे हे घेऊन येत असतो. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.